नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मिहीर, माधवी, मुक्ता हे सगळेजण बसलेले असतात. मिहीर मुक्ताला म्हणत असतो की तुमचं नातं एका फालसामुळे खराब व्हायला नको असं मला तरी वाटतं. नंतर मुक्ताला माधवी म्हणते की बरं मुक्ता, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यावर माधवी म्हणते की अगं आता माझी तब्येत बरी आहे. म्हणते की तू आजच्या आज गुरुजींना फोन कर आणि बोलावून घे. माधवी म्हणते की मला मिहिकाचं लग्न आजच्या आज ठरवायचं आहे. ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. सगळेजण माधवीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. पुरू म्हणत असतो की माधवी तू काही काय बोलतेस. त्यावर माधवी म्हणते की पुरू, मी आता कोणाचं देखील ऐकणार नाहीये. मला हा ताण सहन होत नाहीये. मला ह्या जबाबदारीतनं मुक्त व्हायचं आहे. मिहीरला म्हणते की मिहीर, तू आता कारणांव्यतिरिक्त ह्या घरामध्ये येणं जाणं बंद करत आता. माधवीला म्हणते की ए आई, तू असं का बोलते त्याच्याशी. माधवी म्हणते की मी बरोबरच बोलते. कारणाच व्यतिरिक्त तो या घरामध्ये आला तर त्याला जावई म्हणून मान कसा देणार ह्या घरामध्ये. आणि माधवी मिहीरला जावई म्हटल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. मिहीर म्हणतो काय म्हटलात तुम्ही. माधवी म्हणते की मी ऐकलं तेच भावई जावई. मिहीरला खूप आनंद होतो. मुक्ता मिहीरला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर माधवी मिहीरला म्हणते की इकडे इथे बस. आणि त्यानंतर मिहीर तिच्यापाशी बसल्यानंतर मिहीरला म्हणते की मी तुला काही विचार न करता डायरेक्ट आरोपीच्या पिंजऱ्यामध्येच उभा केलं. गेल्या काही दिवसांपासून तू माझी एवढी सेवा केली, वरनं तू सागरचाच भाऊ आहे हे तू सिद्ध केलं आहे. म्हणते की खरंच तू चांगला मुलगा आहेस. म्हणते की खरंच आई, तू निघताना मला खूप आनंदाची बातमी दिली आहे. पुरू म्हणतो की हे काय, तू लगेच लग्नाची तयारीला जाते की काय. त्यावर मुक्ता म्हणते की अरे नाही बाबा, मला क्लिनिकला जायचं आहे ना. नंतर मुक्ता त्यांना बाय करून तिथनं निघते. आणि त्यानंतर मुक्ता बाहेर आल्यानंतर सागरला फोन लावते. सागर फोन उचलतो आणि मुक्ताला म्हणतो की 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मुक्ता म्हणते का बरं. त्यावर सागर म्हणतो की मी तुमच्याबद्दलच विचार करत होतो. म्हणते काय विचार करत होता. त्यावर सागर म्हणतो की मी सांगतो ते तुम्हाला नंतर, तुम्ही सांगा फोन कशासाठी केला होता. म्हणते की तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला. त्यावर सागर म्हणतो काय. त्यानंतर मुक्ता म्हणते की आईने मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यानंतर सागरला देखील खूप आनंद होतो. सागर म्हणतो वाव, ही तर खरंच खूप गुड न्यूज आहे. सागर म्हणतो की म्हणजे मिहीरची मेहनत कामी आली तर. त्यावर मुक्ता म्हणते कसली मेहनत. म्हणतो की हे नारळाचं पाणी आणत, ज्यूस आणत, सासूबाईंची औषधं आणत. म्हणते काही पण बोलता सागर तुम्ही. त्याने जे काही केलं ना, त्यांनी ते खूप मनापासून केलं. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सागर म्हणतो हो बरोबर आहे तुमचं. बरं मुक्ता, तुम्ही कुठे आहात. त्यावर मुक्ता म्हणते मी आता घरूनच निघणार आहे क्लिनिकवर जाण्यासाठी. सागर म्हणतो की मी येऊ का क्लिनिकला, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. सागर म्हणतो की हो आलोच मी. त्यावर मुक्ता म्हणते की ओके आणि फोन ठेवतात ते. इकडे त्यानंतर मुक्ताच्या क्लिनिकमध्ये सागर जातो. सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर मुक्ता म्हणते काय झालं आहे सागर, बोला की. तेथे एक पेशंट येतो आणि आरती त्यांना अडवते. आणि तो पेशंट म्हणतो की माझ्या दातातनं रक्त येते आणि मला डॉक्टरांना भेटायचं आहे. आणि तो डायरेक्ट क्लिनिकमध्ये घुसतो. म्हणतो की माझ्या दातातनं रक्त येतंय, या मला चेक करा लवकर. त्यानंतर मुक्ता त्या पेशंटला चेक करण्यासाठी जाते. ते पेशंट म्हणतात की इथे कोणी पुरुष डॉक्टर नाही आहे का. त्यावर मुक्ता म्हणते की डॉक्टर असणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी पुरुष किंवा स्त्री यात काही मतभेद नाही. मुक्ता म्हणते की हे बघा, तुमची आता कंडिशन बरी नाही, आधी आपल्याला ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. त्यावर ते पेशंट म्हणते की मी डॉक्टर रवींकडे गेलो होतो, त्यांनीच मला इथे पाठवलं. मला जर माहिती असतं नाही ते पुरुष डॉक्टर नाही तर मी इथे आलोच नसतो. आणि त्यानंतर तो माणूस सागरला म्हणतो की AC वाढव जरा. त्यावर मुक्ताला राग येतो आणि मुक्ता म्हणते की ओ जरा शांत व्हा, ते माझे असिस्टंट नाहीये आणि तुम्हाला AC वाढवून हवा आहे ना, तसं सांगा मला. नंतर मुक्ता सागरजवळ जाते. म्हणतो की किती उद्धट पेशंट आहे हा. त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही जरा बाहेर जाता का, मी याचं पटकन उरकते आणि तुम्हाला बोलावते.
आणि तो पेशंट लगेच म्हणतो की ओ तुमचा तो टाइमपास बंद करा तिकडे. सागरला चिड येते आणि सागर त्याच्यावर धावत जातो. मुक्त सागरला अडवतो. सागरला म्हणते की थांबा, तुम्ही थांबा बाहेर जरा वेळ, मी बोलवते तुम्हाला पुन्हा. आणि सागर तिथे बाहेर येऊन थांबतो आणि त्यानंतर मुक्त त्यावर ट्रीटमेंट करायला लागते आणि त्याचा दात निसटलेला असतो आणि तो दात मुक्त बाहेर काढते आणि तो माणूस म्हणतो की नाही नाही, माझा दात तुम्ही मुद्दामून बाहेर काढला आहे. आणि मुक्ता म्हणते की तो दात मी मुद्दामून नाही काढलेला, तो निसटलेलाच होता, तो बाहेर आला. माणूस म्हणतो नाही नाही, मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करू शकतो. त्यावर मुक्ता म्हणते की आता ट्रीटमेंट करून द्या, मग नंतर करा पोलीस कंप्लेंट. इकडे सावनी आरशासमोर जाऊन उभा राहत असते आणि रेडी झालेली असते आणि म्हणत असते की पूर्वी तुला ह्या लुकमध्ये खूप आवडायची ना मी सागर, आणि त्यात हा तुझा फेवरेट कलर आहे. सतत ह्याच रंगाचे कपडे घ्यायला लावायचं मला आणि तेच घालायला लावायचा. तेव्हा असं वाटायचं की काय जबरदस्ती आहे. पण आज बघ, मी त्याच कपड्यांमध्ये तयार झाली आहे फक्त तुझ्यासाठी. काय करणार, तू माझ्यासमोर दुसरा पर्यायच ठेवला नाही तर मग मी पण काय करणार तरी. जेव्हा तू मला ह्या कपड्यामध्ये बघशील तेव्हा तुला आपले जुने दिवस आठवतील. बाकी काम तमाम करायला माझ्याकडे दुसरे मार्ग आहे. म्हणत असते की ती बिचारी मुक्ता, विश्वास होता ना तुला तुझ्या सागरवर, म्हणते की पण त्याची दुखती नस मला बरोबर माहिती आहे. आणि दुसरीकडे मुक्तानी त्यात पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण केलेली असते आणि त्यानंतर मुक्ता त्या पेशंटला सांगत असते की आता 2 तास तरी काही खाऊ नका आणि थंडच प्या. आणि त्यानंतर तो पेशंट म्हणतो की ओके आणि मुक्ताच्या टेबलवर पैसे टाकतो. तेवढेच सागर देखील पाठीमागणं आलेला असतो. म्हणते की ही काय पद्धत आहे. तोवर तो पेशंट म्हणतो की आमच्यात अशीच पद्धत असते. सागरला त्याचा खूप राग येतो आणि सागर त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की बराच वेळचं सहन करतोय, त्यामुळे तू काही बोलशील, काही वागशील का. सागरला तो म्हणत असतो की माझी कॉलर सोड, ही कसली फालतूगिरी आहे. सागर म्हणतो की नाही सोडणार. मुक्ता त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांना सोडवते. त्यावर तो माणूस म्हणतो काय दीड डमडीचं क्लिनिक आहे, डॉक्टर दात वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि यांनी माझा दात काढला. सागर म्हणतो की तू निघतो का आता. त्यावर तो माणूस रागामध्ये निघून जातो आणि त्यांना म्हणतो की सोडणार नाही मी तुम्हाला. त्यावर मुक्ता सागरला म्हणत असते सागर अहो किती चिडणार तुम्ही. त्यावर सागर म्हणतो की चिडणारच नाही, कसा बोलत होता तो माणूस, कसा वागत होता, मला राग येत नाही का अशा पेशंटचा. त्यावर सागरला मुक्ता म्हणते की हो येतो, सगळं होतं. राग व्यक्त करण्याच्या देखील जागा असतात की नाही. कामाच्या ठिकाणी आपण असं करतो का. सागर म्हणत असतो की कमाल आहे तुमची, इतका उद्धट आणि वात्रट पेशंट इथून गेला तरी देखील तुम्हाला काही फरक पडत नाही. मुक्ता म्हणते की अशा माणसांचं मला काहीच नाही वाटत. त्यानंतर मुक्त सागरला पाणी प्यायला देते. मुक्ता म्हणत असते की आता मला सांगा काय झालं, काय बोलायचं होतं तुम्हाला. आणि तेवढ्यात सागरला सावनीचा फोन येतो. सागर सावनीचा फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो. त्यावर सावनी म्हणते की हा सागर, तू येतोयस ना. सागर म्हणतो की हो. सावनी म्हणते की मग ये लवकर. सागर म्हणतो की आलोच. त्यानंतर फोन ठेवून देतो आणि मुक्ता म्हणते की निघा, आदित्य वाट बघत असेल. गेल्यानंतर मुक्ताला मिहिकाचा फोन येतो. मिहिका मुक्ताला म्हणत असते की ताई ऐक ना, एक प्रॉब्लेम झाला आहे. मावशीच्या केसचा तपास कुठपर्यंत आला यासाठी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता आणि ते काय म्हणाले तुला माहिती आहे का. मावशीच्या नावाची कोणतीही केस इथे रजिस्टर झालेलीच नाहीये. हे ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते काय, हे असं कसं होईल. सागर स्वतः गेले होते तिथे का. म्हणते नाही नाही, मी ऑनलाईन देखील चेक केलं, तिथे मावशीच्या नावाची कुठलीच केस रजिस्टर नाही केलेली. म्हणते की मिहू अगं सागर वकिलांशी देखील बोलले होते आईच्या केसबद्दल, पण आता ते का खोटं बोलतील. का म्हणते मला खरं काय खोटं काय काहीच कळत नाहीये ताई. मुक्ता म्हणते की थांब थांब, चेक करून घेते आणि तुला फोन करते परत. मिहिका म्हणते की ठीक आहे, मला कळव. आणि फोन ठेवल्यानंतर मुक्ता मनातच म्हणत असते सागरने पोलीस कंप्लेंट का केली नाही, ते खोटं बोलत असतील का माझ्याशी. आणि पण का. दुसरीकडे सावनीच्या घरी सागर आलेला असतो आणि तो सोफ्यावर बसलेला असतो. सावनी त्यासाठी पाणी घेऊन येते आणि कडे बघतच असतो आणि सावनी म्हणते की असं काय बघतोय. त्यावर सागर म्हणतो की आदित्य कुठे आहे आणि त्याला सांग आपल्याला उशीर होतोय. सावनी म्हणते हो सांगते, तोपर्यंत हे ड्रिंक आहे. त्यावर सागर म्हणतो मला काही नकोय. त्यावर सावनी म्हणते की अरे घे बाबा, याच्यात विष वगैरे नाहीये, फक्त प्रेम आहे. हे म्हणजे माझं नाही, आदित्यचं आहे. त्यानेच प्रेमाने बनवलं आहे तुझ्यासाठी.
सागर म्हणतो को नकोय मला. सावनी म्हणते की ठीक आहे, तुला जर नको पाहिजे असेल तर हा ग्लास मी इथेच असा फोडते, जे आदित्यला देखील कळेल त्याच्या पप्पाचं त्याच्यावरती किती प्रेम आहे ते. सागर सावनीच्या हातातनं तो ड्रिंकचा ग्लास घेतो आणि ते ड्रिंक पितो. सावनीला म्हणतो की आदित्यला आवाज दे. आणि त्यानंतर सागरला चक्कर यायला लागते. इकडे मुक्ता क्लिनिकमध्ये डोक्याला हात लावून बसलेली असते. तिथे हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो की गुड इव्हिनिंग मुक्ता. त्यावर मुक्ता म्हणते की मी तुमचा एकदा केलेला अपमान पुरेसा नाहीये का, पुन्हा पुन्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात. हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही तुमच्या पेशंटशी असं बोलता का. त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही पेशंट आहात का. हर्षवर्धन म्हणतो हो. हर्षवर्धन म्हणतो की आता तुम्ही मुक्ता गोखले वाटतात, नाही तर एरवी तुम्ही चिडक्या सागर कोळीच्या बायको चिडकी मुक्ता सागर कोळी वाटतात. त्यावर मुक्ता म्हणत असते की चला प्रगती झाली, बरं झालं. सावनी तर मला त्यांची बायको देखील मानत नाही, तिला तर आजही असं वाटतं की तीच त्यांची बायको आहे. हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो की तिला मी म्हटलं नव्हतं की तू सागरला सोडून ये. ती माझ्या प्रेमात पडली आणि ती स्वतःहून सागरला सोडून माझ्याकडे आली. मुक्ता म्हणते की पण तुमचं प्रेम नाही वाटतं तिच्यावर, आणि तिच्यावर जर प्रेम असतं तर तुम्ही तिला तुमचं नाव दिलं असतं. हर्षवर्धनला मुक्ता म्हणते तुम्ही का तीनदा तीनदा माझ्याकडे येत आहे आणि तुमच्याकडे नवीन सांगण्यासारखं असं काय आहे. त्यावर हर्षवर्धन मुक्ताच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की जर माझ्याकडे नवीन सांगण्यासारखं असेल तर म्हणतो की मी तुमच्याच भल्याचा विचार करून इथे आलो होय. त्यावर मुक्ता म्हणते तुम्ही आणि माझ्या भल्याचा विचार करून इथे आला आहात. वर्ध म्हणतो की मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगायला आलो आहे, त्यात तुमचा फायदाच आहे. सांगितल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचा वेळ हे ऐकण्यात वाया जातोय, तर मी परत तुमच्या क्लिनिकमध्ये कधीच येणार नाही. म्हणते की नक्की. म्हणते की जे काही सांगायचं आहे ते पटापट सांगून टाका. मग हर्षवर्धन म्हणतो इतकी कटुता आहे का माझ्याबद्दल, मग मी देखील तुम्हाला एक कटू सत्य सांगतोय आता. त्याला म्हणतो की सागर आणि सावनीचं भेटणं जरा जास्तच वाढलं आहे, ते जरा ऑड आहे असं तुम्हाला वाटत नाही का. प्रत्येक वेळेला तो तिचीच साथ देतो, त्याच्या नावाखाली ते दोघं जण भेटतात. सावनी इतकं मोठं काम करून सुद्धा तो तिला प्रोटेक्ट करतो. म्हणते हे बोलण्याचे तुम्हाला पैसे मिळतात का हो. म्हणतो की मी इतकं सगळं बोलतोय त्याची तुम्हाला लगेच किंमत कळाली. म्हणत असतो की सागर सावनीकडे का जातो हे देखील मला माहिती नाही. इतकं सगळं होऊन सुद्धा तो सावनीशी रॉयल का आहे, तिने इतकं मोठं कांड केलं तरी देखील तो तिला प्रोटेक्ट का करतोय. भागात आपण बघणार आहोत की सागरला चक्कर आलेली असते आणि सावनी त्याच्याशी अश्लील कृत्य करत असते. तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता हे सगळं बघते आणि मुक्ता जोरात सावनीच्या कानाखाली वाजवते आणि मुक्ता सावनीला म्हणते की तुला काय वाटलं, मूर्ख वाटते का मी तुला. म्हणते की माझा सागरवरचा विश्वास डगमगणार नाही. यात पुढील भागामध्ये काय होणार ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.